राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरातील 60 वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना आता TMT मधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे महिलांना 50% सवलतीमध्ये आता TMT मधनं प्रवास करता येणार आहे. आज या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. आज या निमित्ताने सॅटिसफुल ठाणे रेल्वे स्थानक येथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. यापुढे ठाणे शहरातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना TMT मधनं मोफत प्रवास तर महिलांना 50% सवलतीत प्रवास करता येणार असून जवळपास 50% आसन व्यवस्था महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आज शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश भस्के यांनी दिली. आज या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळेस आमदार रवींद्र फाटक यांच्यासह ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचं हे ठाणं आहे, बदलतं ठाणं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वतःच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्रामध्ये ठाणं ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्ध तिकीट माफ केलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली, परंतु त्याची अंमलबजावणी आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. त्याचबरोबर जे पूर्वी 75 वर्षाच्या वरील यांना तिकीट माफ होतं तो आम्ही निर्णय बदलून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही मोफत प्रवास निर्णय घेतलेला आहे. आयकर विभाग ठाणे सर्कलच्या वतीने ठाण्यातील आशर IT पार्क वागळे इस्टेट येथे 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा 4था दिवस असून मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावेळेस जुनी पेन्शन योजना लागू करा, तसंच कायमस्वरूपी NPS रद्द करा, OPS पुनर्संचयित करा, 8वा केंद्रीय वेतन आयोग लागू करा, तसंच बदलीचा अर्ज विचारात घ्या असे अनेक मागण्यांसाठी या ठिकाणी कर्मचारी आंदोलन करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटावर जे कर्मचारी काम करत आहेत अशांना कायम करा अशी मागणी देखील यावेळेस घेण्यात आली. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर कर्मचारी अधिक आक्रमक भूमिका घेतील असं श्याम मुंडे यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पूर्ण भारतामध्ये जे युनियन्स ऑफ ITF संघटना जो आहे पूर्ण भारतात चालू आहे. आम्ही 11, 12, 13 3 दिवस आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी CIT, CC ऑफिस, रेंज ऑफिस जे हेडक्वार्टर्स आहेत तिथे आंदोलन केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी आमच्या डिमांड्स आम्ही ठेवलेले आहेत. डिमांड्स आमच्या आताच नाही आहे, 2 ते 3 वर्षापासून आपण गव्हर्नमेंटकडे डिमांड करत आहे. त्यामध्ये काही जे पर्टिक्युलर्स आहे त्यामध्ये ओल्ड पेन्शन्स, पुराणी पेन्शनसाठी आम्ही डिमांड करतोय की आम्हाला पुराणी पेन्शन लागू करावे. त्यानंतर आम्ही ICTCचा मुद्दा घेतलेला आहे जो इंटरचार्ज होतो ट्रान्सफर करण्यासाठी जे दिक्कत होते, दुसऱ्या राज्यातून आलेले आहे. बरेचसे आमचे कलिग्स आहे ते दुसऱ्या स्टेटमध्ये आहे आणि इथे वाईफ त्यांची तिथे वर्किंग आहे आणि इथे कोणाचा मेडिकल ग्राउंड, तर या कंडिशनवर तरी ICT ट्रान्सफर जे आहे तो द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CAA कायदा लागू करून हजारो हिंदूंसह अल्पसंख्याक बांधवांना न्याय दिल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाण्यात मंगळवारी जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत कोपरीत सिंधी बांधवांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांसह अल्पसंख्याक समाजावर अत्याचार केले जात आहेत. या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने CAA कायदा लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सायंकाळी CAA कायद्याची अधिसूचना जारी केली. त्यानंतर देशभरामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरात सिंधी बांधवांची संख्या लक्षणीय आहे. CAAला मंजुरी मिळाल्याबद्दल भाजपच्या वतीने सिंधी बांधवांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ज्येष्ठ नेत्या विना भाटिया, माजी नगरसेवक लक्षू टिकपाणी
यांच्या उपस्थितीत कोपरी मार्केटमध्ये सिंधी बांधवांनी पंतप्रधानांचा जयघोष केला। यावेळेस भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, कृष्णा भुजबळ, मंडल अध्यक्ष शिवाजी रासकर, CA प्रकोष्ठचे संयोजक विनोद टिकमानी हे देखील उपस्थित होते। एक ऐतिहासिक काम या देशामध्ये केलेलं आहे, जे गेल्या 50 वर्षात झालं नाही ते या ठिकाणी CAA हे बिल त्यांनी आणून ते जाहीर करून त्याची अंमलबजावणी करून आणि म्हणूनच म्हणतात की मोदीजी की गॅरंटी आहे। मागच्या 2019च्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलं होतं की आम्ही CAA बिल जे आहे ते लागू करू आणि त्याप्रमाणे शब्दाला जागून मोदी है तो सब मुमकिन आहे अमित शहाजींनी हे केलं आणि त्याच्यामुळे देशवासियांना आनंद होतोय। आज या ठिकाणी फाळणीच्या नंतर इतक्या मोठ्या संख्येने आमचे सिंधी बांधव जे आहेत ते या देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामधल्या ठाणे, उल्हासनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहायला आले। अनेक जण अजून CAAच्या प्रमाणे त्यांची सिटिझनशिप झालेली नाही। अनेक प्रकारचे अनेक लोक या ठिकाणी 5 वर्षाच्या वर राहत आहेत, पण त्यांना अजूनही भारतीय नागरिकत्व मिळालेलं नाही आणि याच्यामुळे हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे। आणि म्हणूनच मोदीजी धन्यवाद, अमित शहाजी धन्यवाद अशा प्रकारचा नारा हा सर्व दूर या ठिकाणी उमटत आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे। या यात्रेचा समारोप मुंबईत होणार असून 15 आणि 16 मार्च रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये ही यात्रा दाखल होणार आहे। या यात्रेची जोरदार तयारी इंडिया आघाडीने केली असून भारताचा ठाण्यावाग ठाण्यात अशा आशयाचे पोस्टर झळकले आहेत। भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधींचं वादळ ठाण्यात धडकणार असून गांधी यांच्या येण्याने महाविकास आघाडीमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे। या यात्रेचा मार्ग कौसा, वाय जंक्शन, मुंब्रा रेती बंदर, खारेगाव, कळवा, टेंभी नाका, जांभळी नाका, राममारुती रोड, गोखले रोड, LBS टिपटॉप मार्गे मुंबईत ते दाखल होणार असल्याची माहिती इंडिया आघाडीच्या वतीने देण्यात आली। यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार राजन विचारे, इंडिया आघाडीचे समन्वयक जितेंद्र आव्हाड, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री केदार दिघे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे आदी उपस्थित होते। ठाणे लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही दुमत नाही। ठाण्यासाठी मी देखील माझं नाव ऐकतो आहे, मात्र भाजपचे वरिष्ठ नेते या संदर्भात अंतिम निर्णय घेणार असून लवकरच गोड बातमी ऐकायला मिळेल असं वक्तव्य ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केलं। कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित केलेल्या ती महोत्सवाला मंगळवारी डॉक्टर संजीव नाईक यांनी भेट दिली। यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळेस संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या वावड्याबाबत वादग्रस्त विधान टाळून लवकरच सर्वांना गोड बातमी ऐकायला मिळेल 17 मार्चपर्यंत असलेल्या या ती महोत्सवात भरवण्यात आल्या असून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाला डॉक्टर नाईक यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला। ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांमधील स्मार्ट विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून भरून गेलो अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देतात असं यावेळी श्री संजीव नाईक यांनी सांगितलं। यावेळेस माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संजय वाघुरे, डॉक्टर किरण मनेरा यांच्या धनंजय सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। खूपच आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ हे सर्व लोकांना टाकाऊ पासून टिकाऊ अशा संकल्पनेतून या ठिकाणी एक चांगला हा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे। मला आनंद आहे की 10 वर्षापूर्वी आमचे भटू सावंत जे आहेत या ठिकाणी 10 वर्षापूर्वी या महोत्सवाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आज डॉक्टर साहेबांचं
निमंत्रण मिळालं की यायला पाहिजे आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला जे बघायला मिळालं खूप आनंद झाला की या ठिकाणी होत करू आणि आत्ताच्या 21व्या शतकातल्या युगातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण फार स्मार्ट विद्यार्थी म्हणतो ते विद्यार्थी या ठिकाणी बघायला मिळाले. वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी कल्पकतेनं बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि खरोखरच मी भारावून गेलेलो आहे ते बघून. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचं आज जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते श्री आनंद परांजपे हे पुढे आले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान केलेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ लढवण्याची मानसिकता विजय शिवतारे यांनी तयार केली आहे. एकीकडे ते आपण मुख्यमंत्र्यांचे निष्ठावान आहोत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण सन्मान करतो असं वक्तव्य करतायत आणि दुसरीकडे अजितदादा पवार यांच्यावर मात्र अत्यंत शिवराळ भाषेमध्ये ते भाष्य करत आहेत. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे सहन करतात, त्यांना आत्तापर्यंत काही समज दिली आहे अथवा नाही, असे सवाल आनंद परांजपे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले आहेत. एक प्रकारे महायुतीमध्ये देखील आता मिठाचा खडा पडतानाचं चित्र या निमित्ताने बघायला मिळतं आहे. आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केल्याने आता या संदर्भात राजकीय वातावरण तापण्याचे चिन्ह आहेत. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी. अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे. आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तीस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल, तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं. महायुतीमध्ये अशा पद्धतीने मिठाचा खडा पडलेला असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील सगळं काही आलबेल नाही असं चित्र बघायला मिळतं आहे. कारण घडलं आहे, राहुल गांधी ठाण्यात येणार आहेत, त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद. ही पत्रकार परिषद संबोधित केली ते
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी. या पत्रकार परिषदेला खासदार राजन विचारे हे देखील उपस्थित होते. मात्र काँग्रेस पक्षाचे नेते ठाण्यात येणार आणि प्रत्यक्ष काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना गौण स्वरूपाची वागणूक त्या ठिकाणी देण्यात येत असल्याचं एका माध्यमाला मुलाखत देताना काँग्रेस पक्षाचे नेते मनोज शिंदे यांनी म्हटलं आहे. आमची महाविकास आघाडी नक्कीच आहे, इंडिया आघाडी नक्कीच आहे, मात्र ती निवडणुकीपुरती आहे. काँग्रेस पक्षाचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि राहुल गांधी ठाण्यात येणार याची पत्रकार परिषद असताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना म्हणजे सुभाष कानडे, प्रदीप राव, स्वतः मनोज शिंदे या सगळ्यांना डावललं गेल्याची भावना श्री मनोज शिंदे यांनी एका माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. त्याच पद्धतीने त्यांनी तशा प्रकारची समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये तणाव असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील अशीच खेचाखेची सुरू असल्याचं दिसून येत आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.